नमस्कार, मी सुमन्स मॅजिकमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण मटकीला किंवा मुगाला मोड झटपट कसे आणायचे। हिवाळ्यात पटकन मूग भिजत नाही किंवा मोड सुद्धा लवकर येत नाही, तर त्यासाठी एक अशी छान अशी ट्रिक वापरलेली आहे। तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर चला, तर आपण आता इथे मूग घेतले आहे। मी इथे गावठी मूग आहे, गावावरून आणलेले। तर त्यामध्ये खडे वगैरे असेल किंवा काही कचरा वगैरे घाण मूग असतील त्यामध्ये, तर ते आधी आपल्याला काढून टाकायचे आहे। आणि बऱ्याच वेळा मुगासारखे हिरवे खडे सुद्धा असतात, तर ते सुद्धा आपल्याला कळत नाही। तर ते आपल्याला नंतर कसे काढायचे, मूग भिजल्यानंतर सुद्धा ते तुम्ही खडे काढू शकता। तर ते सुद्धा मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे, म्हणून शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा, कुठेही स्किप करू नका। तर सर्वात आधी आपल्याला हे मूग स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। तर 3 ते 4 पाण्याने आपले, जर तुम्ही दुकानातून आणताना तर ते मूग गावठी नसतात, तर ते जाडे मूग असतात, ते पटकन भिजतात आणि त्यामध्ये घाण सुद्धा नसते। पण जेव्हा तुम्ही हे गावावरून मूग आणतात ना, गावठी मूग असतात, त्यामध्ये बघा अशा प्रकारे ही घाण असते। हे हलके मूग असतात, ते आपल्याला काढून टाकायचे आहे। तर 2 ते 3 पाण्याने धुतले ना, तर लगेचच यातली सगळी कचरा वरती तरंगतो, तो काढून टाकायचा। आणि त्यामध्ये आपल्याला ही एक ट्रिक वापरायची आहे की किंचित कोमट पाणी असताना, आपलं बोट बुडेल इतकं कोमट पाणी आपल्याला यामध्ये टाकायचं आहे। तर मुगाच्या तिप्पट आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे, पाणी भरपूर टाकायचं। आणि 4 ते 5 तासच आपल्याला भिजत ठेवायचे आहे, खूप जास्त वेळ सुद्धा लागत नाही। अशा प्रकारे जर तुम्ही कोमट पाण्यात मूग किंवा मटकी चणे भिजत टाकले ना, तर भिजायला जास्त वेळ लागत नाही। आता हे मी 5 तास भिजत ठेवले, म्हणजे सकाळी मी 12 वाजता भिजत टाकले होते, तर संध्याकाळी 5 ते 6 वाजता मी हे काढलेले आहे। तर बघा, आता 5 तासातच आपले तुम्ही बघू शकता मूग, असे मूग फुटले नाही पाहिजे। मूग जर तुमचे फुटले ना, तर साल बाहेर येतात, म्हणून मूग जास्त फुटून द्यायचे नाही, तरच मोड छान येतात। आणि 3 ते 4 पाण्याने चांगले धुवून काढायचे। तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हा घाण वरती येते, ही पूर्ण स्वच्छ करायची आहे आधी आपल्याला, म्हणजे जेव्हा तुम्ही मूग बांधून ठेवाल ना, तर त्याचा आंबूस वास येणार नाही। म्हणून हे भिजलेलं पाणी सगळं 2 ते 3 पाण्याने धुवून काढायचं, असं स्वच्छ करायचं। आणि असं याला रोळणं म्हणतात, तर हे रोळून काढायचे आहे आपल्याला, म्हणजे त्यामध्ये खडे वगैरे असेल किंवा कुचीर असतात ना, तर ते खाली राहतात। आणि इथे बघा, एक चाळणीमध्ये मी एक पांढरा कपडा, कुठलाही सुती कपडा ठेवा आणि त्यामध्ये आपल्याला हे मूग काढून घ्यायचे। बरेच लोक चाळणीमध्ये मोड आणायला ठेवतात, पण तुम्ही अशा प्रकारे कपड्यात ठेवा, पटकन मोड येतात। तर असे रोळून रोळून आपल्याला हे मूग या कपड्यामध्ये काढून घ्यायचे आहे। तर असं केल्यामुळे काय होतं की खडे खाली राहतात, जे मूग तुमचे भिजले नाही ना, तर ते सुद्धा खालीच राहतात। मग तुम्हाला जेव्हा तुम्ही भाजी करतात ना, तेव्हा कचकच लागत नाही। तर इथे बघू शकता अशा प्रकारे हे खडे शिल्लक राहिलेले आहे, आणि जे मूग जे भिजले नाही ना, तर ते सुद्धा असे शिल्लक राहिलेले आहे। तर असे रोळून काढल्यामुळे अशा प्रकारे, बऱ्याच बायकांना माहीत नसतं की मटकीला मुगाला कसे मोड आणायचे, तर त्यांच्यासाठी खास हा व्हिडिओ आहे। आपल्याला वाटतं की मोड आणणं म्हणजे काही विशेष नाही। तर इथे मी आता हा कपड्यामध्ये हे मूग बांधून ठेवणार आहे, गच्च अशी गाठ बांधायची आपल्याला। आणि थोडा वेळ निथळण्यासाठी कुठेही तुम्ही नळाला वगैरे कुठेही असे लटकून ठेवा, म्हणजे त्यामध्ये जे पाणी असतं ना, तर ते पाणी पूर्ण निघून जाईल। आणि त्यानंतर पुन्हा आपल्याला ह्या चाळणीमध्ये परत हे मूग ठेवून घ्यायचे, अशी गाठ बांधून घ्यायची आणि कुठेतरी लटकून ठेवायचे, म्हणजे पाणी निघून जातं सगळं। आता पुन्हा मी बघा चाळणीत ठेवलेलं आहे, पूर्ण पाणी निथळल्यानंतर त्यावर असा जाड कपडा, कुठलाही जाड कपडा ठेवा। यावर तुम्ही एखादं पातेलं घालू शकता, पण माझ्याकडे मायक्रोवेव्ह आहे ना, त्यामध्ये हे मी मूग ठेवून घेतलेले आहे। तर बघा, एक रात्रभरातच कसे मोड आले आहे तुम्हाला मी दाखवते। ही झटपट मोड आणण्याची एक सोपी आणि सिंपल पद्धत आहे। आणि यामध्ये मूग सुद्धा अशी चिकटपणा येत नाही। बऱ्याच वेळा चाळणीमध्ये असा चिकटपणा येतो ना, तसे मोकळे सुटसुटीत मोड येतात। तर तुम्ही बघू शकता किती छान असे लांब मोड आलेले आहेत एका रात्रीच। तर तुम्ही जास्त वेळ ठेवले तर अजून लांब येतील। तर आपल्याला जर भाजी कधी पटकन करायची असेल, तर अशी हे मोड आणून ठेवा घरामध्ये। मी भरपूर असे मूग हे भिजत घालून फ्रीजमध्ये मूग, मटकी, चणे असे घरात भिजून ठेवते। जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही याची भाजी बनवू शकता किंवा नाश्त्याला बनवू शकता। तर मी याचे जास्त करून नाश्त्यासाठीच मुगाचा, मटकीचा वापर करते, कारण कडधान्य हे खाल्लं पाहिजे। आठवड्यातून 2 ते 3 वेळा तरी कडधान्य हे खाल्लं पाहिजे, त्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर वगैरे असतात ना। तर याच्या मोडाच्या कडधान्यांचा फायदा सुद्धा शरीरासाठी खूप चांगला होतो।
तर बघा अशा प्रकारचे मूग तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.